तर आज गेलता बा तुमचा भाऊ साखरपुड्याले. तर चला मग सांगतो कोणाच्या गेलतो आणि कुठे गेलतो तो. पण थांबा, ते असं म्हणून काही पाहू नका तुम्ही. ते सगळं काही तुम्ही सुरत पासून पहा. तोपर्यंत फॉलो नशीन करेल तर तेवढं पटापट फॉलो करून टाका. तर काय म्हणता मग पोट्टे हो, कशा सर्वांना मनापासून जय भीम जय महाराष्ट्र. तर आज जाणार होतं आपल्या मित्राच्या साखरपुड्यावर बा. तेवढं तर आपल्या गाडीवाला म्हणते की साखरपुड्यात जाशील तर जातो, पहिले पेट्रोल पंपवर घे, कारण की आपल्या गाडीला डिझेल सरलं. डिझेल टाकलं 1000 रुपयाचं. मग आला आपण सरकरी डायरेक्ट गुलदस्ता घ्यायला रे बा. आपण गुलदस्ता काही रेडी नव्हता. हे म्हणत 5 मिनिटं थांबा, मी लगेच बनवून देतो तुम्हाला. गुलदस्ता घेतला आणि सरकती येऊन पोहोचलो. अरे बा, हे तर तुम्हाला सांगायचं राहिलं की आपण आलो कुठे नेमकं. तर आपण आलो बा अकोला. आल्याबरोबर चहा पाणी न पेता डायरेक्ट जेवणाच्या पंक्ता बसून दिल्या बा. आणि तसंही तुमचा भाऊ खाय प्यायच्या बाबतीत मागे सरत नाही. सट खाते आणि तट राहते. मस्त पहिले शांती जेवण घेऊन केले, मग झाली आपली एंगेजमेंटची रसम चालू रे बा. आता हे सगळं काही एकट्टे एका ब्लॉग मध्ये दाखवणं शक्य नाही. त्याच कारणामुळे आपण पहिले सिनेमॅटिक व्हिडिओ टाकेला. तर बा तुम्ही जर पाहिलं नसेल तर जाऊन आपल्या आयडीत पाहून घ्या. तो तिकडला कार्यक्रम खतम होत नाही की सरकती येऊन पोहोचला. आपण कपडा गेल्यावर बा आता काही टेन्शन नाही. 3-4 घंटे चला, फायनली 3-4 घंटे थांबून कपडा झाल्यावर बा घेणं आपला. कपडा घेऊन सरकती येऊन पोहोचलो नवरींच्या घरी. आता तुम्हाला तर म्हणजे तुमचा फुकट चाकडे सोडत नाही. तर चला पट्टो, मग आजच्यासाठी एवढाच. भेटू तुम्हाला अशाच पुढच्या ब्लॉग मध्ये. त्यातलं घ्या तुमच्या फॉलो करून. सर्वांना मनापासून जय भीम.